शेळगाव तालुका बार्शी या ठिकाणी काल दुपारी 4:30च्या दरम्यान एक लहान मुलगा व ट्रॅक्टर विहिरीमध्ये पडल्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमने या ठिकाणी तात्काळ दखल घेऊन बार्शी अग्निशामक दल 108 ॲम्ब्युलन्स पोलीस प्रशासन वैराग सामाजिक कार्यकर्त्याचे फायर टास्क क्रेन व गावातील तरुण वर्ग यांनी शर्थीचे प्रयत्न करून गावचे पोलीस पाटील व सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्व तरुण वर्गाने शर्थीचे प्रयत्न करून या ठिकाणी रात्री 10 वाजता 4 मोटरीच्या सहाय्याने 50-55 फूट असलेली विहीर पाणी काढून त्या मुलाला व ट्रॅक्टरला बाहेर काढण्याची शर्थीचे प्रयत्न केले। आता 1 वाजत आले तरी देखील अजून पाणी पाहिजे त्याप्रमाणे उरलेले नाही। सर्वांच्या अशा खोल झाल्या फेल झाल्या। त्यांनी लहानसा चिमुरडा 5-5.5 वर्षाचा त्या ट्रॅक्टर सहित विहिरीत पडल्यामुळे या ठिकाणी मन हेलावून टाकणारी घटना घडलेली आहे। या ठिकाणी शेळगाव कळमन रस्त्याला शेरखानी वस्ती आणि या वस्तीवर राहणारे कुटुंब शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात। त्यांचा लहानसा मुलगा लाडू नावाचा विहिरीत पडलेला असतो। त्या ठिकाणी 50 ते 60 फूट खोल विहीर गावातील सर्व तरुण वर्गाने मोटरीची जामजूर लावून पाणी उपसण्याचे रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत प्रयत्न केलेले आहे। नमस्कार मित्रांनो, शेळगाव जनता लाईव्हच्या माध्यमातून मी संभाजी गवळी। या ठिकाणी आज दुर्दैवी घटना घडलेली आहे। शेळगाव तालुका बार्शी या ठिकाणी लहान मुलगा संदीप शेरखानी यांचा शेताच्या विहिरीच्या कडेला ट्रॅक्टर उभा असताना अचानकपणे त्याने जाऊन ट्रॅक्टरमध्ये बसला व उताराच्या दिशेमुळे ट्रॅक्टर विहिरी जाऊन पडला। विहिरी जवळजवळ 35 ते 40 फूट पाणी होतं। गावातील सर्व तरुण वर्ग, पोलीस पाटील व सर्व नेते मंडळी यांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु आता 12 ते 1च्या दरम्यान अजूनपर्यंत यश आलेले नाही। गावातील सर्व तरुण मंडळींनी या ठिकाणी 4 ते 5 मोटारी पाण्याच्या लावून या ठिकाणी पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे। त्याचबरोबर जनरेटर लाईटची सोय नसल्यामुळे जनरेटर लावून या ठिकाणी पाणी उपसण्याचे काम चालू आहे। त्याचबरोबर आपत्कालीन व्यवस्थापन टीम सोलापूर जिल्हा, त्याचबरोबर अग्निशामक दल बार्शी 108 ॲम्ब्युलन्स व वैराग पोलीस स्टेशनचे कर्मचारी या ठिकाणी हजर झालेले आहेत। तर शर्थीचे प्रयत्न चालू असून अजून देखील या ठिकाणी पाणी निघालेले नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।